चला आपण बघायला लागलोय JEE मेनचे 2026 PYQ ऑन द स्पेशल सिरीज, म्हणजे ज्या सिरीज जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून समेशनचा वेगळ्या पद्धतीने यूज करून सॉल्व्ह करायचे त्या टाइपचे क्वेश्चन. ऑलरेडी आपण पहिले 2-3 क्वेश्चन बघितलेले आहेत. आज आपण पुढचे क्वेश्चन्स बघूयात. हा क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जी सिरीज दिली ही सिरीज काय दिलेली आहे, समेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिले. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to 256 r डिवायडेड बाय r⁴ प्लस r² प्लस 1 इज इक्वल टू p/q. म्हणजे हे सॉल्व्ह केल्यानंतर ह्याचा जे आन्सर मिळणार आहे हे आन्सर आपल्याला p डिवायडेड बाय q च्या फॉर्म मध्ये भेटणार आहे. ओके, आता जर p डिवायडेड बाय q च्या फॉर्म मध्ये असेल त्यावेळेला p आणि q सांगितलंय कसं आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर सांगितलं and such that GCD is P and Q. यांच्यामधला GCD किती असणार आहे, 1 असणार आहे. GCD म्हणजे काय, देन ऍडिशन ऑफ P and Q. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचे ऍडिशन ऑफ P and Q, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. जे आन्सर येईल त्या आन्सर तुमचा कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर. ठीक आहे, न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटरची काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची. आता बघा काय करायला लागणार. सगळ्यात पहिले ऑलरेडी आपण ट्रिक बघितलेली, ती ट्रिक यूज करायची, बट ते यूज करायला आपल्याला क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या टर्मला तुम्हाला प्रोडक्शनच्या फॉर्म मध्ये मॅनेज करायला पाहिजे. ठीक आहे, तो जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरला विचार करा काय काय केलं पाहिजे आता सॉल्व्ह करताना. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय दिली आहे, r⁴ प्लस r² प्लस 1. आता हा समेशन ओपन करायचंय. समेशन ओपन करण्यासाठी आपल्याला तो टर्म कसा घेतला पाहिजे, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. मग त्याच्यासाठी हा जो टर्म आहे हा टर्म प्रोडक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. ठीक आहे, आता बघा प्रोडक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याचे फॅक्टर पडतात का, ह्या टर्मचे फॅक्टर पडतात का, नाही. जर समजा r² ठिकाणी 2r असतं, इथं आहे ना, इथं r⁴ प्लस 2r² प्लस 1 हा जर पॅटर्न असता तर काय झालं असतं, r² प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअरचा पॅटर्न आला असता. ठीक आहे, म्हणजे मला इथं रिक्वायरमेंट काय आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्यासाठी. कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्यासाठी कशाची रिक्वायरमेंट आहे सांगा, r² ची रिक्वायरमेंट आहे ना. तर मी न्यूमरेटर मध्ये काय केला, r² ऍड केला. जर r² ऍड केला तर मला r² काय करायला लागेल, सबस्ट्रॅक्ट पण करायला लागेल. तर हा जो टर्म आहे r² आणि r² हा काय झाला, r⁴ 2r² प्लस 1 मायनस r². आता सांगा मला हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कसा आलाय, a² प्लस ट्वाइस ऑफ द फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आलाय. काय झाला, हा a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर आले. म्हणजे हा झाला r² प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस r². ठीक आहे, आता हा काय झालाय बघा, a चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर झालाय, a² मायनस b². म्हणजे ह्याच टर्मला मी असं लिहू शकते का, r चा स्क्वेअर a मायनस b और a प्लस b या फॉर्म मध्ये लिहू शकते. समजले आपण डिनॉमिनेटर कसं एक्सपांड केलं ते, हे फक्त आपण डिनॉमिनेटर वापरलं. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर दिलाय ह्या ठिकाणी मी हे व्हॅल्यू लिहू शकते का, समजलंय सगळ्यांना, लिहू शकते. म्हणजे आता इथे काय करणार आपण, समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to 256 r डिवायडेड बाय, जो डिनॉमिनेटर आहे हा लिहिला r² प्लस 1 मायनस r और r² प्लस 1 प्लस r च्या फॉर्मॅट मध्ये लिहिला. ठीक आहे, आता हे आपण ह्याला पार्शियल फ्रॅक्शन टू सबट्रॅक्शन करूया. म्हणजे काय करणार आपण, जो डिनॉमिनेटरची टर्म आहे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला प्लस किंवा मायनसच्या फॉर्म मध्ये अरेंज करणार. ठीक आहे, आता रफली करून बघूयात आपण डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला प्लस किंवा मायनसच्या फॉर्म मध्ये अरेंज. तर काय होईल, r² प्लस 1 प्लस r मायनस r² मायनस 1
प्लस आर. काय काय राहिले, काय काय कॅन्सल झाले, +1 -1 हा -1 आणि इथे आर आणि आर किती राहिले, 2r राहिले का. म्हणजे ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन न्यूमरेटरला मॅनेज होतंय, बट हा एक्स्ट्राचा काय आलेला आहे, 2 आलेला आहे ना, तो कॅन्सल करायचा आहे. म्हणजे हा 2 मी काय घेते, जो एक्स्ट्राचा 2 आलेला आहे तो काय घेते कॅन्सल करण्यासाठी, 1/, मध्ये घेते आणि डिव्हिजनला घेते. r = 1 to 256. आता ह्या आरच्या ठिकाणी आपण कोणती टर्म मॅनेज करणार, हा टर्म कोणता, r² + 1 + r -r² + 1 - r घेतले. आणि डिनॉमिनेटरला हा अख्खा टर्म येणार आपला r² + 1 - r इंटू r² + 1 + r च्या फॉर्मॅटमध्ये आले का. आता डिनॉमिनेटर काय करायचे, फक्त सेपरेट करायचे. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर काय होणार आहे, समेशन ऑफ r = 1 to 256 r² + 1 + r होल ब्रॅकेटला काय होईल, r² + 1 - r r² + 1 + r मायनस ऑफ हा काय होईल, r² + 1 - r डिवायडेड बाय r² + 1 - r r² + 1 + r. आता ज्या ज्या टर्म आहेत सेम त्या कॅन्सल करूयात. काय काय सेम आहे आपलं सांगा, r² + r r² + r कॅन्सल झाले. आणि इथं काय होईल आपला -r आहे तो काय झाला कॅन्सल. पहिल्या टर्मला काय राहिले, 1/2 समेशन ऑफ r = 256 1/r² + 1 - r -1/r² + 1 + r. ठीक आहे. आता इथं समेशन ओपन करण्यासाठी आपण शॉर्ट ट्रिकचा यूज करू शकतोय. ऑलरेडी तुम्हाला सांगितले, काय सांगितले शॉर्ट ट्रिक, किंवा दुसरी मेथड पण सांगते तुम्हाला, 2 पद्धतीने सांगते इथून पुढे कसं ओपन करायचं. आता शॉर्ट ट्रिक मध्ये काय बघितलेलं, याच्यामध्ये जो छोटा टर्म आहे त्याच्यामध्ये काय करायची, आरच्या ठिकाणी छोटी व्हॅल्यू पुट करायची, जो मोठा टर्म आहे त्याच्यामध्ये काय करायची, मोठी व्हॅल्यू पुट करायची आणि डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. सर आता या दोघांमध्ये छोटा नंबर कुठला असणार, ज्याच्यातून मायनस होते तो नंबर छोटा असणार, ज्याच्यातून प्लस होते तो नंबर मोठा असणार. तर आपण इथे काय केले, 1/2 इथे 1 पुट केले तर काय होतील, +1 आणि r² ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर +1 - 1 काय होतील कॅन्सल, काय राहणार आहे ओनली 1 आणि 256 नाही इथे होते 25 आहे. ChatGPT 25 आहे, अप्पर लिमिट जो आहे तो फक्त किती आहे 25. इथं आपण 25 ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय होईल, हा -1/25 चा स्क्वेअर +1 + 25. सो 1/2 1 मायनस हा काय होईल 25 चा स्क्वेअर 625 + 1 + 25. सो 1/2 काय होतील सांगा, 651 होतील का, 625 + 25 650 आणि 651. सो 1 - 1/651 हा 1/2 काय होतील 650 डिवायडेड बाय 651. ठीक आहे. सो 2 ने डिवाइड केले तर किती आले, हा 3 काय येणार 325, हा झाला 325 डिवायडेड बाय 651. आता आले बघा आन्सर तुमचं p/q च्या फॉर्म मध्ये आले. ह्या दोघांमध्ये 625 म्हणजे 325 and 621 कॉमन डिवायझर किती असणार आहे, जीसीडी किती असणार आहे, 1च आहे ना, कॉमन फॅक्टर किती असणार आहे 1च आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे 621 + 325 किती येते आन्सर 946. हे तुमचं काय असणार आहे आन्सर. आता बघा, ज्या वेळेला ही सिरीज आपण ओपन करतो ना, ही सिरीज ओपन करतो म्हणजे ह्या केस मध्ये आलो तर आपल्याला सिरीज कुठपर्यंत जायची आहे,
दुसऱ्या मेथडने जर बघायचं असेल तर सिरीज 1 पासून 25 पर्यंत जायचं ना, तर प्रत्येक नंबर मध्ये 1 पुट करायचा, 2 पुट करायचा, 3 पुट करायचं, 4 पुट करायचं, म्हणजे सगळ्या मधल्या टर्म कॅन्सल होतात. म्हणजे काय काय जनरेट होणार बघा, मी इथं सॉल्व्ह करून दाखवते, ओपन करून दाखवते. 1/2 सगळ्यात पहिले मी 1 पुट केले, तर सगळं कॅन्सल होऊन इथे काय राहणार आहे 1 मायनस ऑफ. इथं मी 1 पुट केला, 1 + 1 + 1 किती झाले -1/3 प्लस याच्यामध्ये काय पुट करणार नेक्स्ट टर्म 2 पुट केल्यानंतर काय होईल हा 4 - 2 4 - 2 2 2 + 1 3 म्हणजे हा झाला 1/3. इथे मी काय पुट केले 2 पुट केले, 2 पुट केल्यानंतर काय आन्सर येणार आहे 4 + 2 6 6 + 1 1/7 सो -1/7 आले. नेक्स्ट टर्मला मी इथे 3 पुट केले, 3 पुट केल्यानंतर इथे काय असणार आहे 3 चा स्क्वेअर 9 9 - 3 6 6 + 1 7. पॅटर्न कॅच होतोय का बघा, अप टू कुठपर्यंत जाणार 25 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे हा लास्टला येणार आहे तुमचा 1/651. सो प्लस 1/13 - 1/13 बोथ आर कॅन्सल, -1/7 + 1/7 बोथ आर कॅन्सल. इथे राहणार काय तुमच्या टर्म 1/2 × 1 - 1/651. डायरेक्टली तुम्ही शॉर्ट ट्रिकने जा किंवा ओपन करून जा डायरेक्टली, आन्सर काय असणार आहे सेमच येणार आहे. समजले, कोणत्याही मेथडने करा. सगळ्यात पहिले या टाइप बघा, अजून एकदा रिव्ह्यू बघा. सगळ्यात पहिले जर अशा टाइपचे क्वेश्चन आले तर ह्या क्वेश्चनला आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये डिवाइड करायचे. डिवाइड करताना न्यूमरेटरचा सगळ्यात पहिले डिनॉमिनेटर मध्ये जो टर्म आहे, डिनॉमिनेटरचा टर्म आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा, प्रोडक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. मग प्रोडक्शन मध्ये इथं कन्वर्ट करण्यासाठी मला रिक्वायरमेंट होती r² ची. सो r² ऍड केला, सबस्ट्रॅक्ट केला, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हा टर्म प्रोडक्शन मध्ये तुमचा कन्वर्ट झाला. आता न्यूमरेटर मॅनेज करायचा डिनॉमिनेटरच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. सो डिनॉमिनेटरचा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये चेक करून बघितलं मी, एका क्रॉस चेक करून बघितलं की मॅनेज होतोय का, तर मॅनेज होतोय, बट मला एक्स्ट्राचा 2 येतोय. तो एक्स्ट्राचा 2 कॅन्सल करायला 1/2 काय करायचे बाहेर घ्यायचे. हा एक्स्ट्राचा 2 जो एक्स्ट्राचा नंबर आला 4 आला 5 आला, जर न्यूमरेटरला 4 आला तर त्याचा रेसिप्रोकल बाहेर काय करायचा मॅनेज करायचा. ठीक आहे, हा आपण मॅनेज केला आणि त्याच्यानंतर मग हा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिला. सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये केले की डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. डिनॉमिनेटर सेपरेट केले की तुम्हाला एक पॅटर्न भेटतो, त्याच्यामध्ये एकतर ओपन करून जावा किंवा कुठलीही मेथड तुम्हाला इझी वाटली ते करा, किंवा छोट्या व्हॅल्यू मध्ये छोटी व्हॅल्यू पुट करा, मोठ्यामध्ये मोठी करा आणि कॅल्क्युलेशन करा. नोट डाऊन करा. बघा नेक्स्ट क्वेश्चन, जानेवारी 2026 चा क्वेश्चन आहे. मला फक्त दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला काय काय दिले तेवढं सांग. गिवन इन्फॉर्मेशन मध्ये काय काय दिले ते तेवढं बघा. एक एपीआय, ओके, अप टू एन टर्म दिलेत. A1 ची व्हॅल्यू सांगितली ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, A2 - A1 = -3/4. म्हणजे हे काय दिले, व्हेरी गुड, हे काय दिले तुम्हाला, डी ची व्हॅल्यू दिली -3/4. देन an = 1/4 A1. an म्हणजे काय असते आपली लास्ट टर्म, म्हणजे लास्ट टर्म दिली आहे तुम्हाला 1/4 टाइम्स ऑफ द फर्स्ट टर्म. समेशन ऑफ 1 to n ai = 525 / 2. म्हणजे हे काय दिले, हे म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, व्हेरी गुड, एसएन दिले. एसएन ची व्हॅल्यू किती दिली 225 / 2. आणि हे फाइंड आउट करायला सांगितले, म्हणजे काय फाइंड आउट करायला सांगितले, S17, सम ऑफ द फर्स्ट 17 नंबर, समेशन ऑफ AI S17. आता बघा, आता तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करू शकताय का, आता क्वेश्चन नॉर्मल क्वेश्चन सारखा दिसतोय, आता इझिली सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू भेटली आहे, लास्ट टर्म भेटलाय. ठीक आहे, एसएन दिलाय. आता एसएन चा फॉर्म्युला सांगा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मच्या फॉर्म मध्ये, n/2
फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता n ची 525 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n बाय 2 इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म काय दिली आपल्याला 1/4 टाइम्स ऑफ a1 दिली आहे का यूज करू शकतोय. हा 2 कॅन्सल झाला. काय होतील 525 n टाइम्स ऑफ 5a1 डिवायडेड बाय 4 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. हा इक्वेशन आपण ऍज इट इज ठेवूया तात्पुरतं. ठीक आहे, याला इक्वेशन 1 कन्सिडर करूया. त्याच्यानंतर आता काय काय इन्फॉर्मेशन दिली बघा आपल्याला. हा झाला टीएन. याच्यावरून काय मिळेल का बघा. टीएनचा फॉर्म्युला सांगा. हा ए प्लस an इज इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. सो हा टीएन दिलेला आपल्याला 1/4 टाइम्स ऑफ a1 इज इक्वल टू a1 प्लस n मायनस 1 डी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला -3/4 दिली आहे का. ठीक आहे, म्हणजे हा काय होईल हा a1 इकडे आल्यानंतर 1/4 a1 मायनस a1 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू -3/4. सो हा काय होतील -3/4 टाइम्स ऑफ a1 होतील का. 4 minus 1 is equal to n minus 1 is equal to -3/4 टाइम्स ऑफ a1. हा -3/4 कॅन्सल झाले. a1 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला n मायनस 1. a1 भेटला n मायनस 1. a1 ची व्हॅल्यू मी इथून रिप्लेस केली तर n मिळेल. a1 ची व्हॅल्यू रिप्लेस केली तर आपल्याला काय भेटणार आहे n भेटणार आहे. सो इथून काय केलं आपण हा 2 ला a1 ची व्हॅल्यू रिप्लेस करा. 525 इज इक्वल टू हा मल्टिप्लायला काय होतील 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू n टाइम्स ऑफ a1. a1 ची व्हॅल्यू n मायनस. हे समजले. हा जो 5 आहे हा 5 इकडे डिव्हिजनला जाणार 4 इकडे काय होऊन मल्टिप्लिकेशनला जाणार. हे 525 डिवाइड केल्यानंतर काय ना 5 1 चा 5 5 5 चा मल्टिप्लाय करा 420 इज इक्वल टू n इंटू n मायनस 1. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन n स्क्वेअर मायनस n मायनस 420 इज इक्वल टू 0. असे नंबर सांगा की मल्टिप्लिकेशन -420 आणि ऍडिशन -1. 20 आणि 21 बघा. 20 आणि 21 कोण मायनस पाहिजे कोण प्लस पाहिजे सांगा. -20 आणि ऍडिशन निगेटिव्ह पाहिजे ना. ऍडिशन निगेटिव्ह पाहिजे तर हा काय होईल +20 -21 इज इक्वल टू 0. एनच्या व्हॅल्यू 2 आल्या -20 आणि +21. कोणती चूज करणार +21 का. एन हा नंबर आहे. एन काय दिले आपल्याला हा एपी काय सांगितलेलं आहे ग्रेटर दॅन 0. सो n इज इक्वल टू 21. आता n मिळाला तर a भेटू शकते. a1 इज इक्वल टू n मायनस 1. सो 21 मायनस 1 a1 ची व्हॅल्यू किती झाली 20. n आहे a1 आहे d आहे. S17 फाइंड आउट करू शकताय. S17 चा फॉर्म्युला काय n/2 ट्वाइस ऑफ द a1 इंटू n मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू -3/4. आता हे करा कॅल्क्युलेशन काय येते बघा आन्सर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 17/2 त्याच्यातून 2 जर कॉमन काढले 2 इंटू 20 प्लस 16 इथं हा प्लस मायनस मायनस होणार ना -3/4. हा झाला 4. ह्या सगळ्या टर्म मधून आपण काय कॉमन काढले 2 कॉमन काढले. सो हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. इथे राहिले 20 आणि हा मायनस ऑफ 4 ह्याच्यातून 2 कॉमन काढले ना राहिले काय 2 राहिले 6. हा 2 कॅन्सल झाला.
17 इंटू 20 मायनस 6 किती आले 14. सांगा 17 इंटू 14 काय आन्सर येते 7 4 जा 28. लास्टला 8 असणार एकच ऑप्शन आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. 7 इंटू 4 28 म्हणजे काय येणार 238 इज द आन्सर. बघा क्वेश्चन मध्ये या काय दिलेलं आपल्याला या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं की एक एपी आहे. एपी हा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली डी ची व्हॅल्यू डायरेक्टली एसन देण्यापेक्षा फक्त त्या टर्म तुम्हाला वेगळ्या करून दिलेलं की जेणेकरून तुम्ही क्वेश्चन बघून थोडस डिस्टर्ब व्हावं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन फक्त केअरफुली नीट वाचला की फक्त कॅल्क्युलेशनच आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशन थ्रू तुम्ही हे सॉल्व्ह करू शकताय. 8-7 म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म हा काय आहे डी दिलेला आहे. नंतर लास्ट टर्मची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि समेशन ऑफ द एन टर्म एस एन ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि S17 विचारले. S17 साठी आपल्याला रिक्वायरमेंट आहे ए आणि डी म्हणजे आपल्याला ह्या फक्त डी तर ऑलरेडीच आहे. फक्त ह्या इन्फॉर्मेशन वरून ह्या दोन इन्फॉर्मेशन वरून आपल्याला चॅलेंज होते की फक्त ए फाइंड आउट करणं आणि ए फाइंड आउट करायला तुम्हाला रिक्वायरमेंट होती एन फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो याच्यावरून आपण कॅल्क्युलेशनच केलं फक्त एन फाइंड आउट करून एन ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नोट डाऊन.